बिना पैशाची निवडणूक लढवणारा एकच पक्ष म्हणजे अपक्ष. आजपर्यंत आपल्या डोक्यात असं घालून ठेवलंय, असं भरून ठेवलंय की आमदारकी लढवायची म्हटलं की खूप पैसा पाहिजे, कोट्यावधी रुपये लागतात. साध्या जिल्हा परिषदेला 1-1, 2-2 कोटी रुपये लागतात. आणि आमदारकी लढवायची असल्यास एका मतदारसंघात, एका विधानसभा मतदारसंघामध्ये 15 ते 20 जिल्हा परिषद गट असतात. तर तसा हिशोब लावला तर 50 ते 60 कोटी, कमीत कमी 30 कोटी खर्च लागतो. इतकाला खर्च ते आमदार लोक करतात, उमेदवार करतात. आणि हे इतकाला खर्च हे लोक करतात म्हणजे हे लोक काय खिशातून करत नाहीत, मेहनतीच्या पैशातून करत नाही, घरातून वावर इकून पैसे घालत नाहीत. एकदा निवडून आले की मग ते डांबर खाय, गिट्टी खाय, सिमेंट खाय, गज खाय, रेती खाय, वाळू खाय, संडास खाय, बाथरूम खाय, शेण खाय, गू खाय, असं सगळं टक्के खाय. आणि ह्या पद्धतीनं गोरगरीब जनतेला लुबाडून खातात. सरकारला नाही देशाला लुबाडून खातात. गोरगरिबांच्या स्वप्नांना ओरबडून खातात. त्यांना भिकेला लावतात. ते त्यांना काहीच घेणं देणं नसतं. कारण ते म्हणतात की जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा 50 कोटी खर्च करून आलो, तर हे काय 50 कोटी मी काय खिशातून घालू का, असं स्पष्ट उत्तर ते देत असतात. अशी त्यांची उत्तरं असतात. याचं ताजं उदाहरण काल एका स्टेजवर तुम्ही पाहिलंच असेल. एका चिमुकलीनं तिच्या भविष्याचा प्रश्न विचारला, तर आमदार सुरेश धस यांनी काय केलं तुम्ही पाहिलं ना, नसेल पाहिलं तर हे पहा. सगळ्यात मोठा प्रश्न आता महाराष्ट्रासमोर आहे तो म्हणजे मराठा आरक्षण. सॉरी, माझी चूक झाली. हे असं एकच म्हणून नाही तर प्रत्येक माणसानं एकदा आमदार झाल्यावर हे लोक काय करतात, कसे वागतात हे बघितलेलंच आहे. तर आपण बिना पैशानं लढणाऱ्या उमेदवाराला निवडलं पाहिजे. आणि बिना पैशाचा उमेदवार फक्त आजच्या घडीला महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये फक्त आणि फक्त जरांगे पाटलांचा उमेदवार बिना पैशाचा लढू शकतो. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या लेकरांचं भविष्य, आपल्या राज्याचं भविष्य, आपल्या देशाचं भविष्य हे उज्ज्वल करायचं असेल तर ही संधी गमावू नका. हा इतिहास घडतोय आणि हा इतिहास, हा प्रसंग, ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. या क्रांतीत सहभागी व्हा. लोकांना प्रवृत्त करा. नसता गरीब कायमचे गरीब आणि श्रीमंत अजून श्रीमंत होतील आपलं रक्त पिऊन. आज आपण एखादा शिवरस्ता पाहतो, गावातले छोटे छोटे रस्ते पाहतो, तर ह्या रस्त्यांमध्ये कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं? ते रस्ते किती दिवस टिकतात? पहिल्या पावसाळ्यात ते रस्ते खरडून जातात, निघून जातात. याचा अर्थ काय? तर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं त्यांच्या शेतात जायला रस्ता होईल असं स्वप्न पाहिलं होतं. त्यांचा रस्ता पहिल्या पावसात वाहून जातो आणि पुन्हा एकदा त्यांना टोंगळाभर चिखलातून, गाळ्यातून चालावं लागतं, शेतात जावं लागतं. जर हे असं होऊ द्यायचं नसेल ना, तर आपल्याला असा उमेदवार निवडावा लागेल की जो जनतेचं काम करेल, जो जनतेच्या हक्काचा असेल, जो जनतेचा सेवक असेल, जनतेचा मालक नाही. आणि म्हणून मग आपल्याला पाटलाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे शेतात जाणारे शिवरस्ते काय कोण्या एकट्या जातीचे नसतात, सगळ्या जाती धर्माचे असतात, सगळ्या लोकांची शेतं असतात, वावरं असतात. आज तुम्हाला विहीर मंजूर करायची असेल तर त्या विहिरीसाठी पैसे येतात. त्यातले 40-40, 50-50 हजार असे पैसे फायली करण्यासाठी किंवा त्या गोष्टीसाठी, त्या कामासाठी घेतले जातात. मग ते विहिरी अर्धवट होतात. अर्धवट विहिरींमध्ये ना पाणी येतं, नुसते पैसे जातात. मग हे सगळं नुकसान होतं. आपलं घरकुल असेल, घरकुल मंजूर करण्यासाठी काय काय कुटाने करावं लागतात हे नव्यानं सांगण्याची तुम्हाला गरज नाही. संडास म्हणजे ते गावातले सार्वजनिक शौचालय करण्यासाठी, नाल्यांसाठी, गावातल्या काही कामांच्या दुरुस्तीसाठी जे कामं येतात त्यांच्यात सुद्धा टक्केवारी आहे. ती टक्केवारी देऊन ती कामं पूर्ण होत नाहीत. आजही कित्येक कामं फक्त कागदोपत्री आहेत. काही ठिकाणी संडास बांधले असतील तर त्याच्यात संडासची शीट लावली नाही किंवा त्याच्यात साधं भांड सुद्धा बसवणं झालं नाही. नळ योजनाचे नुसते पाईप असतात, त्याला टाकी नसते. फक्त नळ योजनेतले नळ तोट्या लावलेले असतात, पण त्याच्यात पाणी येण्यासाठी पाण्याची टाकी काय, पाईपलाईन सुद्धा फुटलेली असते. मग हे सगळं, ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला बिना पैशानं लढणारा असा उमेदवार निवडून द्यावा लागेल. आज आपण गावोगावी पाहतो की फक्त रात्री लाईट येते, दिवसा लाईटच येत नाही. रात्री लाईट येते आणि ती इतकी डिम येते की मोटरा चालत नाही, पंखे चालत नाही. रात्रंदिवस शेतकरी परेशान असतात, डोळे फोडू फोडू घेतात, काट्या कुट्या थिंडतात, सगळं करतात, पण तरी सुद्धा लाईट येत नाही. कित्येक ठिकाणी आज आपण पाहतो की 15 दिवसाला, महिन्याला आपल्याकडे गोष्ट येते की रात्री लाईट गेली, डिओ टाकताना, फ्यूज टाकताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा ताराला चिटकून मृत्यू झाला. हे सगळं कशामुळे होतं? कारण इथं प्रॉपर काम केले जात नाही. सगळीकडे पैसा आणि भ्रष्टाचार आहे, म्हणून योग्य काम होत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना स्वतः काम करावं लागतं आणि त्यामुळं हे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. हा असा या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याकडे कोणी पाहतो का? कोणीच नाही. गायींना, वासरांना जे आजार येत आहेत त्या आजाराच्या औषधामागे सुद्धा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करतात. आणि ह्या लंपी सारख्या आजारानं कित्येक जनावर मरून जातात. या जनावरांवर शेतकरी स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे प्रेम करतात आणि हे जनावर असे मरून जातात. आपण उमरे झिजवतो एखाद्या संस्थेचे, एखाद्या बँकेमध्ये, कुठेतरी काहीतरी माझ्या पोराचं भलं होईल म्हणून. का? तर त्या लोकांना माहित आहे
की आपण जर इथं उद्या उद्योग आणले, उद्योग व्यवसाय निर्माण केले, शेतमालाला भाव दिला, तर हे लोक आपल्याकडे येणार नाहीत, संस्थेकडे नोकरीसाठी किंवा त्यांच्या पतसंस्थेसाठी आपले उमरे झिजवणार नाहीत आणि आपण यांच्यावर उपकार करू शकणार नाही. आणि जर असं झालं तर उद्या यांच्या निवडणुकीचे झेंडे आणि दांडे घेऊन कोण फिरणार, त्यांचे पॉम्पलेट कोण चिटकिवणार? जर समजा त्या ठिकाणी त्या मतदारसंघात जर कारखाने आले, कारखानदारी निर्माण झाली, उद्योग निर्माण झाले, तर हे सगळे लोक आमदार खासदाराकडे जाण्याऐवजी डायरेक्ट तिथं जाऊन काम करतील, स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील. आणि जर मग हे असं झालं तर ह्या आमदार खासदारांना कोण कार्यकर्ते भेटणार आहे? आणि म्हणून हे असलेले उद्योग बंद पाडतात किंवा नवीन उद्योग आणतच नाहीत, येऊ देत नाही. कारखाने आहेत, आता कारखाने पाहू, कारखाने आहेत, कोणाचा ऊस जातो तिथं? साहेबांच्या जवळच्या माणसाचा ऊस जातो. पण जे लहान शेतकरी आहे, ज्याच्याकडे 1 एकर 1.5 एकर 2 एकर ऊस आहे आणि ज्या ऊसावर त्यानं स्वप्न पाहिलीत, ती स्वप्न त्याची त्या मालकाच्या मागं पुढे फिरण्यात जातात. कित्येक वेळेला तो ऊस आपला फुकून द्यावा लागतो, साळून टाकावा लागतो. कशासाठी? तर कारखाने वेळेवर नेत नाहीत म्हणून. का नेत नसतील कारखाने? कारण तिथं वर्चस्व असणाऱ्या लोकांच्या खाली हे दबून राहिले पाहिजे म्हणून, त्यांची हाजी केली पाहिजे म्हणून, निवडणुकीत त्यांचं काम केलं पाहिजे म्हणून. आणि म्हणून मग त्यांचा ऊस जात नाही, कारण त्या लोकांपर्यंत हा मेसेज गेलेला असतो की हा जवळचा आहे म्हणून याचा ऊस गेला. मग किती दिवस आपण ह्या अशा लोकांना निवडून द्यायचं? आपल्या सामान्यांच्या हक्कासाठी लढणारा उमेदवार कधी निवडून द्यायचा? काय कोणाचं बांधून राहू नका. आता आपले गरिबांचे उमेदवार निवडून देऊ आणि हेच करावं लागणार आहे. या सगळ्या ज्या समस्या आहेत या सोडवायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल? तर बिना पैशानं निवडून येणाऱ्या त्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यावं लागेल. बरोबर का नाही? भावांनो, हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपले काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारायला विसरू नका. आणि अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले आपल्या हक्काचं चॅनल म्हणून हे सबस्क्राईब करा. मी त्रिशूल माणिकराव पाटील. लवकरच भेटू पुढच्या मुद्द्यासह. जय महाराष्ट्र.